मोठी आणि उज्ज्वल परंपरा असलेल्या या महाविद्यालयाची जी मातृसंस्था डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्याच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शरद कुंटेजी, सन्माननीय महेश आठवलेजी, प्राचार्य नितीन कुलकर्णीजी, धनंजय कुलकर्णीजी, भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषदेच्या स्मिताजी शुक्ला, संजयजी कर्णिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उपस्थित आपण सर्व प्राध्यापक, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पुण्यात मी महाविद्यालयीन जीवनामध्ये 2-1 वर्ष होतो आणि वाणीचा कालखंड होता आणि आधी गरवारे कॉलेज आणि मग एसपी कॉलेजमध्ये मी होतो. त्यावेळी एसपी रोड असा इतका गजबजलेला नव्हता, पण इतर महाविद्यालयाचे फर्ग्युसनची चर्चा व्हायची आणि आम्ही आपलं फर्ग्युसन मग लोक माहिती नाही हे फर्गसन, मला माहिती नाही काय खरं आहे ते, पण जे काय आहे ते. आणि त्यामुळे या कॉलेजच्या विषयी आणि या परिसराविषयी लोकमान्यांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संबंध, संपर्क, इतिहासाचे अनेक मोठमोठ्या घटनांची साक्ष राहिलेली अशी ही वास्तू, याविषयी एक स्वाभाविक आदर, कुतूहल असं सगळं आमच्या मनात त्याही वेळी असायचं, आजही आहे. इथेच सर्व महाविद्यालयाच्या आवारात आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह करून याच पुण्यामध्ये येरवड्याच्या कारागृहात राहण्याची संधी देखील मला मिळाली. त्यामुळे पुण्याशी एक चांगलं भावनिक नातं आहे आणि त्या पुण्याच्या संपन्न सांस्कृतिक परंपरेची शैक्षणिकदृष्ट्या राजधानी अशा या परिसरात मला आपण बोलावलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून कृतज्ञ आहे, आभारी आहे. मी ICSSRच्या संयोजकांचं देखील आभार मानतो, या कारणाकरता की ICSSR ही सुद्धा ते नवीन संस्था नाही, खूप जुनी आहे. पण मला असं वाटतं की समाज विज्ञानाचा संबंध शेवटी देशाच्या भवितव्याशी असतो आणि या विषयातलं संशोधन, रिसर्च हे केवळ PhDचे प्रबंध लायब्ररीमध्ये सजवण्यापुरता नसतो, तर ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याकरता त्याचं महत्व आहे. हे समजून माझी समजूत अशी की ICSRच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा राष्ट्रव्यापी व्याख्यानमालेचं आयोजन झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी दृष्टी आहे, हे जे व्हिजन आहे, त्याच्याकरता ICSSRचे जे विद्यमान सगळे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. सुरुवातीलाच मी काही डिस्क्लेमर्स आपल्यासमोर मांडू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे मी जे काही आपल्याशी बोलणार आहे त्यात आकडेवारीचा भाग कमी आहे. याचं कारण आकडेवारीसाठी तुम्ही गुगल मातेला शरण जातात आणि ते योग्यच आहे. त्यामुळे ते जे काम तुम्ही करणार आहात ते मी करण्याची काही गरज नाही. आकडेवारीचे संदर्भ बघून तुम्ही मी जे म्हणतोय ते योग्य अयोग्य याचा निर्णय करू शकता. दुसरी गोष्ट अशी की मी जरी राजकीय क्षेत्रातही काम करत असतो तरी मी इथे काही राजकीय भूमिकेतून बोलत नाही आणि त्यामुळे अमृतकाल, विकसित भारत या सगळ्या संकल्पनांचा आपल्या देशाच्या एकूण भवितव्याशी संबंध आहे, तुमच्या आमच्या जीवनाशी संबंध आहे. तेवढ्यापुरता हा विषय मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आज अमृतकाळाच्या उंबरठ्यावर, म्हणजे उंबरठा ओलांडून आपण असंही आलो होता, तर या आज जिथे आपण उभे आहोत तिथे उभं राहून जर आपण मागे बघितलं, देशाच्या खूप पलीकडे जायला नको पण स्वातंत्र्योत्तर 75 वर्षांच्या इतिहासाकडे, तर अनेक गोष्टी लक्षात येतात. म्हणजे जे जे देश वसाहतकालीन अशा सत्तेची जे काही पकड होती ती झुगारून स्वतंत्र झाले, त्या देशांनी जे जे केलं आणि भारताने जे जे केलं त्या इतिहासाचं जर आपण थोडं विश्लेषण केलं, तुलना केली, तर आपल्याला असं लक्षात येईल की 47 नंतरच्या पहिल्या दशकातच जे व्हायला हवं होतं ते त्या काळात न झाल्यामुळे जो एक अनुशेष निर्माण झाला
मी त्याला असं म्हणेन आकांक्षेचा अनुशेष, बॅकलॉग ऑफ ऍस्पिरेशन, तो दूर करण्याचं काम गेल्या 10-15 वर्षांमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून अमृतकाळाच्या उंबरठ्यावर आपण एका आकांक्षा युगात खऱ्या अर्थाने प्रवेश करतो. मी तसं पाहिलं तर भारतीय समाज हा आकांक्षेसाठीच ओळखला जातो. क्या बात आहे की हस्ती मिटती नाही हमारी. त्याचं कारण ही आकांक्षा आहे, ही जिजीविषा आहे. एवढी परचक्र आली आणि एवढ्या आपदा आल्या, एवढी संकट आली, पण तरी देखील ही संस्कृती, ही सभ्यता, हे सिव्हिलायझेशन, हा देश, हा समाज हा टिकून राहिला याचं कारण मुळी आमची आकांक्षा आहे. आणि त्यामुळे अमृतकाळाच्या उंबरठ्यावर आपण एका आकांक्षावान भारताची एका अर्थाने मी असं म्हणेन की नव्याने निर्मिती करतो आहोत. थोडी समजून उमजून आणि जाणीवेने निर्मिती करतो. तशी ती होतच गेली त्या पद्धतीचे गुण आपल्या समाजामध्ये असल्यामुळे. पण आता हेतुपुरस्तर समजून उमजून आपण त्या विषयाकडे कसं बघावं, मला असं वाटतं की हे या विषयाचं सूत्र आहे. याचं कारण असं की स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 75 वर्षामध्ये आपण शैक्षणिक संस्थेत आहोत, सगळे शिक्षण क्षेत्रातले आहेत. साधं शैक्षणिक धोरणाचं उदाहरण घेऊया. खूप आयोग झाले. कोठारी कमिशन पासून सुरुवात झाली, नंतर राममूर्ती आयोग आला, नंतर आणखी वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या. परंतु आमच्या शिक्षणाचा सांधा आमच्या देशाच्या स्वत्वाशी जोडला पाहिजे हे काही त्या धोरणांमध्ये स्पष्टपणे पुढे आलं. आणि या नव्या 2 वर्षापूर्वी लागू झालेल्या शैक्षणिक धोरणाचं जर काही वैशिष्ट्य असेल तर या शिक्षणाचा संबंध भारताच्या स्वभावाशी जोडला आहे. कारण देश 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 असं जे आपण म्हणतो तो काही नुसता नकाशा नसतो. देश म्हणजे काही नुसती भूमी नाही. भूमी नसताना सुद्धा इस्रायल हे राष्ट्र असं म्हणत होतं की आम्ही राष्ट्र आहोत. भूमी तर नंतर आहे. त्यामुळे भूमी आवश्यक आहे. परंतु राष्ट्र आणि राष्ट्र दिवस, देश म्हणून जी काही भावना असते, समाज म्हणून जी काही भावना असते, संस्कृती म्हणून जो आपल्या मनावर एक प्रभाव असतो, तो वेगवेगळ्या गोष्टींचं जे संचित तुमच्या आमच्याकडे आहेत त्याचं. आणि ते संचित असल्यामुळे आपण हा विचार करू शकतो की हा आमचा देश आहे, ही आमची संस्कृती आहे. आणि त्या आमचं आपलं असं म्हणण्यामध्ये स्वचा वाटा. म्हणून स्वभाषा, स्वभूषा, स्वधर्म, स्वपरिचय याचा संदर्भ तिथे आहे. थोडा विषयांतर होईल पण किस्सा सांगण्याजोगा म्हणून सांगतो की ज्यावेळी 90च्या दशकामध्ये गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा दिली गेली, त्यावेळी बरीच चर्चा झाली. वर्तमानपत्रांच्या वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये त्याचे पडसाद उमटले. आणि त्यावेळी असं होतं की वाचकांची पत्र ही दोन्ही बाजूची यायची. केवळ संपादकीय भूमिकेची तळी उचलणारीच पत्र छापायची असं त्यावेळेचे संपादक करत नव्हते. त्यामुळे दोन्ही प्रकारची पत्र येत. तर एका पत्रलेखकाने लिहिलं की अशी अशी घोषणा दिली जाते, परंतु ही घोषणा अतार्किक आहे. याचं कारण ज्या गोष्टींमध्ये तुमचं कर्तृत्वच नाही त्याचा अभिमान कशासाठी बाळगायचा. तुम्ही हिंदू जन्मला हा एक अपघात आहे. तुम्ही मुसलमान, यहुदी किंवा ख्रिश्चन किंवा अन्य कोणत्याही पंथात जन्म घेऊ शकला असता. योगायोगाने तुम्ही हिंदू झालात याबद्दल अभिमान बाळगणं हे चुकीचं आहे, गैर आहे, अतार्किक आहे. आणि म्हणून अभिमान आपण मानव असल्यापुरता बाळगावा. गर्व से कहो मानव आहे म्हणा बाळगा. दुसऱ्या पत्रलेखकाने त्यावर लिहिलं की जो तर्क पहिल्या पत्रलेखकाने लिहिला तो त्याच्या मानव आहे घोषणेलाही लागू आहे. कारण तुम्ही मानव झाल्यात तरी तुमचं काय करतो. तुम्ही घोडा, बैल, झुरळ, पाल असं काही होऊ शकलं असतात. तुम्ही मानव झालात त्यात तुमचं काही कर्तृत्व नाही. त्यामुळे गर्व से कहो हा मानव आहे हे सुद्धा तितकंच तर्कदुष्ट आहे. आणि म्हणून घोषणा पाहिजे गर्व से कहो हम है. बाकी त्यावर तिसऱ्या पत्रलेखकाने आणि त्यांनी असं म्हटलं की पहिल्या दोन्ही पत्रलेखकांनी खूप आव असा आणला आहे की आम्ही तर्काची भाषा करतो आहोत. पण त्यांना हे लक्षात येत नाहीये की माणूस हा निर्वात पोकळीमध्ये जन्म घेत नाही. तो एका समाजात जन्म घेतो.
आणि त्या समाजात जन्म घेत असल्यामुळे तो समाज त्याला त्याची ओळख देत असतो. मी पुण्यातला आहे, मी अमुक अमुक परिसरातला आहे, मी या नगरातला आहे, असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्या समूहात समजा 4 जण असतील तर त्यांच्या मनात अच्छा हा टिळकनगर मधला आहे, अच्छा हा अमुक मधला आहे असं म्हटल्यानंतर काय होतं, आपुलकी येते की टिळकनगर मी काय म्हणत केलं पण होतं. कारण आपण मनुष्य आहोत, आपण मनुष्य प्राणी आहोत आणि त्यामुळे तो परिसर आपल्याला ओळख देतो. मराठी ही आमची मायबोली आहे असं आम्ही परदेशात ज्यावेळी आणखी कोणाकडनं ऐकतो त्यावेळी एकदम सांगण्यात होतो अच्छा तुम्ही पण मराठीच आहे. हे कशासाठी होतं, सर्वते को हम मानव आहे असं नसतं. आणि त्यामुळे विनोबांनी घोषणा दिली जय जगत, सांगितले आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम. पण सुरुवात तुमच्या नावापासून. शेक्सपियरनी म्हटलं की व्हॉट इज इन नेम, बट देयर इज एव्हरीथिंग इन नेम. माझं नाव विनय आहे, समजा एनच्या ऐवजी जे घातला आणि विजय केलं असं काय फरक पडतो नाही, मला माझं आधार कार्ड मिळणार करेक्ट. आणि त्यामुळे यामध्ये काहीतरी संकुचितता आहे अस्मितेच्या विषयात. हा जो एक अपराधबोध आपल्या मनामध्ये ठासून भरला गेला होता एक प्रकारच्या भ्रांत पुरोगामित्वाच्या संकल्पनांमधून, तो अपराधबोध झुगारण्याचं काम नव्या शैक्षणिक धोरणाने केलं. आणि म्हणून स्वभाषा, स्वदेश, स्वभूषा याबद्दलची एक प्रखर जाणीव तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण करण्याचा मार्ग नव्या शैक्षणिक धोरणाने प्रशस्त केला आहे. विलासराव साळुंखे इथे पुण्याच्या परिसरात तो शेतीच्या क्षेत्रातलं काम केलेलं आहे. नवीन पिढीला कदाचित माहिती नसते. यू कॅन डू सम गुगल अबाउट विलासराव साळुंखे अँड परहॅप्स यू गेट टू नो. साळुंखे सरांनी मला एकदा सांगितलं होतं की ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. हे पुण्यात खरं नाही. जिथे ऍपल म्हणजे सफरचंद निर्माण होतात तिथे जरूर तुम्ही घ्या, परंतु जिथे ते निर्माण होत नाही त्या ठिकाणी जर ऍपल अ डे केलं तर डॉक्टर विल यू एव्हरी डे. त्यामुळे हा आपल्या परिसराचा म्हणून जो काही एक गुणविशेष आहे त्याच्या सकट आपण मोठे होत जातो, वाढतो, विकसित होतो. त्यातनं आपल्याला एक अस्मिता मिळते, एक विचार पद्धती मिळते, एक संस्कार मिळतो, एक आपलं असणं म्हणजे काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून याबद्दलची देखील एक चांगली सुरुवात नव्या शैक्षणिक धोरणाने केली, जी खरं म्हणजे 1947 मध्येच व्हायला. म्हणजे अनुशेष केवढा मोठा आहे. 75 वर्षानंतर आता ते होतंय जे त्यावेळी समाज पुरुषाला असं घराघरा हलवून सांगायला हवं होतं की तू कोण आहे. तू मेघवाडीच्या शिक्षणाच्या धोरणावरती वाटचाल करणारा नाहीये, तुझं एक वेगळं अस्तित्व आहे. साधी गोष्ट आहे, आपण ते गीत ऐकलं असेल की मनुष्य तू बडा महान आहे. मला पंतप्रधानांच्या विचारशक्तीचं कधीतरी आदरयुक्त एक प्रकारे कौतुक वाटतं की त्यांनी ही गीताची ओळ आहे ती गुजरात मधल्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारे म्हणजे हे संबंध गीतच पाठ करायला सांगितलं होतं. याचं कारण त्यांचं म्हणणं की तुम्ही स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन असा विशाल ठेवा, तरच तुम्ही समाजाकडे कशा दृष्टीने बघू शकाल. मनुष्य तू बडा महान आहे जर मी मला सांगितलं तर माझ्या वागण्या बोलण्यात त्या महानतेचे अंश येण्याची शक्यता राहील, नाही तुम्ही संकुचितच आहे. माझं मी माझा स्वार्थ याच्या पलीकडे मी जातच नाही. पण तू बडा महान आहे हे तू लक्षात घे. म्हणून आज आता जे सरकारने कपॅसिटी बिल्डिंग कमिशनच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासाची योजना आखली आहे, त्याचं नावच मुळी कर्मयोगी योजना आहे. की तुम्ही कर्मचारी नाही, तुम्ही कर्मयोगी आहात. हा दृष्टिकोन विकसित करण्याचं काम मला असं वाटतं की गेल्या 8-10 वर्षामध्ये झालं आहे. म्हणून आपण अमृत काळाची चर्चा आणि खूप गोष्टी सांगता येतील. आता काल संसदेमध्ये चर्चा झाली नवीन न्याय संहितेची. दंड संहितेची जागा न्याय संहितेची. हा केवळ शब्दरचनेचा बदल आहे असं कृपा करून मानलं. ब्रिटिशांनी इथे शासन करण्याकरता त्यांना दंड संहिता आवश्यक होती. याचं कारण सगळे अपराधी आहेत असं गृहीत धरूनच ती सगळी रचना केली. पण समाज गुणी आणि
गुण नसलेल्या अशा दोन्ही लोकांचा, सत्प्रवृत्त आणि दुष्प्रवृत्त दोन्ही लोक तिथे असतात आणि म्हणून न्याय देण्याची गरज आहे. म्हणून त्या संहितेचं आता नवीन न्याय नाव आहे ते न्याय संहिता आहे. लोक म्हणाले अहो पण ते 302 कलम होतं त्याला आता तुम्ही 172 म्हणणार, मग आम्हाला न्याय देताना अडचण होईल, आम्ही रेफर कसं करणार, पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल की जुनं 302 आताच 172 असं होईल. पण ज्या जघन्य अपराधाकरता समजा फाशीची शिक्षा आहे तर ती 302 वर कशाला हवी, ती लवकरच पाहिजे ना, कारण अपराध जघन्य आहे. त्यामुळे हा जो क्रम आहे तो देखील बदलण्यामागे एक सूत्र आहे, एक तर्क आहे, एक लॉजिक आहे, एक विचार आहे. आकडे बदलण्याकरता ते केलेलं नाही. आता हे खरं आधीच नाही, 75 वर्ष वाट कशाला पाहिजे, पण झालं. आणि हे केवळ आत्ताच घडतंय असं नाही. अटलजी पंतप्रधान झाले त्यावेळी 1998 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा संसदेसमोर अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावेळी अर्थसंकल्पाची वेळ बदलली. पूर्वी होती संध्याकाळी 5 वाजता. आता संसदेमध्ये जो प्राधान्यक्रम असतो कामकाजाचा तो स्वाभाविकरित्या असा असतो की जे सगळ्यात महत्वाचं आहे ते पहिले. मग अर्थसंकल्प हा सगळ्यात महत्वाचा तो पहिलेच द्यायला हवा. इतकंच की प्रश्नोत्तराचा आणि 0 तास गुंडाळून अर्थसंकल्प मांडला जातो. पण तसं झालं नाही. 5 वाजता का? याचं कारण 5 वाजताची वेळ हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीच होती. कारण भारतात ज्यावेळी 5 वाजतात त्यावेळी ब्रिटनमध्ये साहेब आवरून चावरून आपल्या ऑफिसात आलेला असतो, तिथे 12 वाजलेले असतात. म्हणून त्याच्या सोयीनी सगळं करायचं ही मानसिकता होती, जिचं आकलन निर्माण व्हायला आणि त्यातून ती बदलायला सुद्धा 99 साल घ्यायला. इतकी परभूत मानसिकता, इतकी आपल्या डोक्यावरती गुलामगिरीची छाया, इतक्या आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये ते इतकं मिसळून गेलेलं होतं की ते परकं आहे याचं भानही आपल्याला राहिलं. आणि म्हणून या अमृत काळाच्या प्रवेशद्वारावर असताना, उंबरठा ओलांडत असताना आपण ही मला असं वाटतं की खुणगाठ बांधायला हवी की आताचा काळ हा पुन्हा एकदा बॅक टू द रूट्स या प्रकारचा. आणि हे जगात सगळीकडेच सुरू आहे, असं काही नाही की आपल्याकडेच सुरू आहे. सबंध समाजामध्ये आता याची जाणीव निर्माण झाली की आपण आपल्या मूळ ओळखीकडे, परिचयाकडे, अस्मितेकडे वळलं पाहिजे, कारण ती अस्मिता माझी मूळ अस्मिता आहे. विदेशी नीतीवर देखील आपल्या सगळा एक प्रकारे गुलामगिरीचा जो काही प्रभाव होता आजही आपल्याकडे कॉमनवेल्थ आहे, राष्ट्रकुल हे देखील अशाच प्रकारचं आहे. किंवा जी एक लोकशाहीची मूळ बैठक आहे आपल्या विचार मंथनाला, आपल्या विश्वदृष्टीला, वर्ल्ड व्हिजनला, तिचा देखील अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की अधिक्षेप झाले. राजकारण मी अनुचित नाही, पण लोकशाहीच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्या देशात 16-17 पंतप्रधान झाले. प्रत्येक जण पंतप्रधान म्हणून आजही येत आहे. आपल्या कोणती विचारधारा असतो त्यांनी 5 वर्ष राज्य केलं असेल की 5 महिने केलेले असेल. त्या सगळ्यांच्या बद्दलची राष्ट्राची कृतज्ञता आणि त्यांच्या कामाविषयीची नोंद ही आपण समान सन्मानाच्या भूमिकेतूनच घ्यायला हवी. तसं झालं. काही पंतप्रधानांची संग्रहालय आहे आणि बाकीचे पंतप्रधान इतिहासाच्या पुस्तकातून सुद्धा पुसून टाकले. आता तिथे प्रधानमंत्री संग्रहालय झालंय जिथे सगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा घेतला गेला आहे. हे राष्ट्राच्या पंतप्रधानांविषयीच्या सन्मानाच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेचं लोकतांत्रिकीकरण आहे. आणि म्हणून ही सगळी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर अमृत काळाच्या उंबरठ्यावर आपण विकसित भारताची चर्चा करताना हा जो स्वचा शोध जो आपल्याला 47 सालीच लागावा अशी नियतीची इच्छा होती, परंतु दुर्दैवाने आपण त्या जोखडातून बाहेर आलो नाही आणि त्यातनं हीच प्रक्रिया सुरू राहिली. आज मला असं वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये जसं करेक्शन येतं तसं एक करेक्शन आलेलं आहे आणि आपण एका चांगल्या अर्थाने आता स्वचा शोध घेत घेत भवितव्याची स्वप्न पाहतो. म्हणून विकसित भारत महत्वाचा. विकसनशील देश आपण आहोत. छोट्या मोठ्या देशांच्या आपल्याकडे बघण्याच्या अपेक्षा खूप आहेत. आपण एक प्रकारे नव्या उदीयमान आणि आकांक्षावान जगाचं नेतृत्व करतो आहोत.
ह्या समाधानाच्याच गोष्टी आहेत, परंतु त्याच्या पुढे आपल्याला जायला हवं. मी अगदी विश्वगुरु असा शब्दप्रयोग वापरत नाही, परंतु आपण विश्वमित्र बनायला हवं याची एक चांगली जाणीव मला असं वाटतं की सध्याच्या वातावरणात प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. त्याचे काही तपशील आपण बघितले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, अमृतकाळाच्या उंबरठ्यावर राजकीय व्यवस्थेबद्दलचा एक विश्वास निर्माण. म्हणजे आपण सहज उघडून दिवाळी अंक आपण वाचतो, दिवाळी अंकांमध्ये बहुधा वाचतात असं मानतो की बहुधा आपण वाचतो असा. तर दिवाळी अंकांमध्ये जी व्यंगचित्र असतात ती वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारी असतात. 1910 पर्यंतच्या जवळजवळ सगळ्या दिवाळी अंकांमधून एक अत्यंत अपरिहार्य असा थट्टेचा, उपहासाचा, टिंगल टवाळीचा विषय असायचा देशातले राजकारण. आणि गेल्या 2 वर्षात ते दिवाळी अंक आपल्याला हे प्रमाण कमी झालेलं दिसते. हे उगाच घडले असं मला वाटत. 2012 मध्ये ते आपल्याकडे संगीत विषयक कार्यक्रम सारेगमप वगैरे पाहायचे ना टेलिव्हिजनवरती, त्यावेळी शाहीर उमप आले होते, म्हणजे सिनियर शाहीर. त्यांनी पोवाडा केला. त्या पोवाड्याचं कथानक असं होतं की ब्रह्मदेवानी माणूस निर्माण करून तो पृथ्वीवर पाठवताना एकदा त्याच्या हातून एक चूक झाली आणि एक माणूस असा पृथ्वीवर पाठवला गेला की त्याच्या मस्तकामध्ये मेंदू घालण्याचं तो विसरून गेला. आणि म्हणून खूप चर्चा झाली देवाच्या दरबारात की आता या माणसाचं काय करायचं. तर ब्रह्मदेवाच्या सहयोगाने त्याला सांगितलं की काही चिंता करू नका, त्याला राजकारणात पाठवा, तिथे सगळी बुद्धीची गरज नाही. राजकारणाविषयीचा उपहास हा किती टोकाला गेला होता. आज असं नाही. आज लोकांना हे लक्षात येत आहे की लोकशाही चांगले समाजनिष्ठ आणि देशाचं भलं करण्याची भूमिका घेतलेले राजकारणी सुद्धा असू शकतात. सगळेच तसे असतील असं नाही. शेवटी समाजाचं प्रतिबिंब राजकारणात येतच. पण मला असं वाटतं की हा छोटा बदल आहे असं मी मानतो. आपण मानू नये. लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास देखील उडत चालला आणि जगभर अनेक चित्र आहे. भारतातलं चित्र बदललं. लोक म्हणतात तुमच्या देशात लोकशाही एवढी प्रबळ कशी, ती आमच्या आध्यात्मिक पार्श्वभूमीमुळे आहे. कारण आपली लोकशाही मुळात एक स्पिरिच्युअल डेमोक्रेसी. आपण आध्यात्मिक विचारामध्ये कधीही माय वे और हाय वे अशी भूमिका घेतली. एकंसच विप्रा बहुधा वदंती या पद्धतीने आपला कारभार चालतो. आणि त्यामुळे आर्मेनियासारख्या देशात, इतर अनेक देशामध्ये पूर्वीचे जे सोव्हिएत संघराज्याचे घटक देश होते तिथे आज अनेक ठिकाणी लोकांची भावना ही आहे की पूर्वीचं बरं होतं. पूर्वी आम्ही हुकुमशाहीत होतो तरी देखील ते बरं होतं, कारण त्यावेळी काहीतरी निश्चितता होती. आता सगळं अनिश्चित आहे. आपल्या देशातली भावना आणीबाणीचा कालखंड आपण बघितला. सुरुवातीला काही काळ लोकांना बरंही वाटलं, पण आज कुणीही ज्यांनी आणीबाणी लादली ते सुद्धा आणीबाणीचे गोडवे जाताना दिसत नाहीत. याचं कारण त्यांना हे माहिती आहे की या देशाची प्रकृतीच मुळात लोकतांत्रिक. इथल्या संस्कृतीमध्ये लोकशाहीची बीज अनुस्यूत आहेत आणि म्हणून या राजकीय व्यवस्थेबद्दलचा असा विश्वास जागृत होणं आणि लोकांची लोकशाहीवरची श्रद्धा मजबूत होणं याचं एक विशेष महत्व आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या बदलातला आणखी एक महत्वाचा बदल आहे तो म्हणजे उद्यमिता, एंटरप्रेन्युअरशिप, स्टार्टअप. आपण काहीतरी करावं याबद्दल तरुणांमध्ये निर्माण झालेला एक विश्वास आणि एक नवी उमेद. माशेलकर सर तुमच्याकडे बरेचदा येऊन गेले असतील पुण्यातले आणि इनोव्हेशन या विषयातले एक अतिशय मोठं काम करणारे असे शिक्षण तज्ञ आहेत. त्यांनी मला एकदा एक किस्सा सांगितला की इनोव्हेशनच्या विषयामध्ये एक स्पर्धा घेतली गेली आणि नगर जिल्ह्याच्या एका तरुणाने एक नवीन इनोव्हेटिव्ह टेप तयार केली. ती टेप म्हणजे आपण आपली बँडेजची टेप लावतो तशा प्रकारची. की जी बोटाला लावली तर तुमच्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण तुम्हाला तिथे जे काही सेन्सर्स लावलेले आहेत त्याच्यामुळे तातडीने प्रिक न करता टोचून रक्त बाहेर न काढता देखील करू शकतो. आता ती त्यांनी बनवली याकरता की त्याचं म्हणणं असतं की ग्रामीण भागातल्या महिलांना आणि महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आपण जाणतो. तर ते त्यांना करावं याकरता त्यांना रक्त काढायचं म्हटलं कोणालाही असं वाटतं की
ते टोचायची सुई आणि रक्त काढायचं तर लोकांना नको वाटतं ते, आणि महिला तयारच होत नाही. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी हे लोकांच्या लक्षातच येत नाही. म्हणून या टेस्टचा विषय त्यांनी केला आणि चांगला यशस्वी झाला. तो त्याला पहिलं बक्षीस मिळालं आणि इतका स्मार्ट त्या अनुवागांच्या हस्ते पुरस्काराचा कार्यक्रम झाला. आणि त्यांनी पुरस्कार घ्यायला गेला तर तो खिशाची टेप घेऊन गेला होता आणि तो म्हणाला की मॅडम पुरस्कार मी घेतो पण आधी तुमचं बोट दाखवा, मी टेप गुंडाळतो. आणि त्यांनी ती गुंडाळली आणि त्याच्यावर जे काही आलं ते त्यांनी सांगितलं ते फक्त 12.5 आहे मॅडम, टेक केअर. असं म्हणण्याची हिंमत असलेला, अशी उमेद असलेला, असा नवाचार, असं इनोव्हेशन, अशी चाकोरी बाहेरची विचार करण्याची क्षमता असलेला हा आजचा तरुण. आणि म्हणून हे देखील मला असं वाटतं की या अमृत काळात जे काही बदल घडत आहेत त्याचं एक चांगलं एक प्रसाद चिन्ह आहे असं मी त्याचं वर्णन करेन. खूप मोठे संकल्पनात्मक बदलही या काळात आपण बघितले. आता उल्लेख झाला सबका साथ सबका विकास, पण गाडी तिथेच थांबली नाही. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि शेवटी सबका प्रयास. कारण विकास काय, देशाची उन्नती काय, प्रगती काय, ही केवळ सरकारच्या माध्यमातून होऊ शकत नाही. हे सगळे विषय मी असं म्हणेन की दे आर टू इम्पॉर्टंट टू बी लेफ्ट टू द गव्हर्नमेंट. हे लोकांचे विषय आहे. विकास ही लोकांची चळवळ होण्याची गरज आहे असं खुद्द पंतप्रधानांपासून अनेकांनी अनेक वेळा मांडलेलं आहे. आणि त्यामुळे सबका प्रयास महत्वाचा. पंतप्रधानांनी जी पंचप्रण म्हणजे 5 शपथा प्रतिज्ञा अशी कल्पना मांडली, त्यातली एक प्रतिज्ञा मी माझ्या कर्तव्याप्रती जागृत असेल. आणि हेच आहे जगभर आता 10 डिसेंबरला ह्युमन राईट्स डे हा साजरा झाला. चांगली मानवाधिकाराला कोणी कमी लेखू नये, त्याचा अधिक्षेप कधीच करू नये. पण माझे अधिकार त्याच वेळी सुरक्षित राहतील ज्यावेळी माझ्या आजूबाजूची लोक त्यांचे कर्तव्य पाळतात. आणि त्यामुळे कर्तव्य आणि अधिकार या दोन्ही गोष्टी बरोबर जातात याचं भान उत्पन्न करण्याकरता सबका प्रयास आणि कर्तव्यबोध या गोष्टींवर या अमृत काळात भर दिलेला आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. केवळ तेवढंच नाही, आणि यात कशी सुसंगती आणि एक निरंतरता आणि फार मोठी विलोभनीय आहे. लाल बहादूर शास्त्रींनी घोषणा दिली, जय जवान जय किसान. 97-98 मध्ये अटलजींनी त्याला जोडलं की जय जवान जय किसान जय विज्ञान. आणि आता मोदीजींनी जोडलं की जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान, रिसर्च. त्यात एक संगतवार, एक क्रमवार अशा प्रकारची दृष्टी आहे. नुसतं तेवढंच नाही, अपंग व्यक्तीला अपंग म्हणणं हे वस्तुनिष्ठ वर्णन आहे, वस्तुस्थिती दर्शक आहे, त्यात काही अडचण नाही. पण आपल्या सगळ्यांचा असा अनुभव आहे की ज्याच्याकडे अशी काही कमतरता असते, दृष्टी नसेल किंवा कर्णबधीर असेल किंवा मूकबधीर असेल किंवा अन्य काही असेल, त्याच्याकडे देवानी अन्य काहीतरी विशेषत्वाने दिलेलं असतं, ज्याचं नाव दिव्यांग. आणि म्हणून हा शब्द आणला की दिव्यांग म्हणजे आपली पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. अमृत काळाची अपेक्षित आहे. असं काही नाही की मागासलेल्या जिल्ह्यांकरता पूर्वी काही योजनाच नव्हती. मोस्ट बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट MBD असं म्हणायचं. आता आपण म्हणतो आकांक्षावान जिल्हे. शब्दांचा फरक हा तुमच्या विचारातल्या फरकाचं प्रतिबिंब. आकांक्षावान जिल्हे आणि बघा कशी योजना अंमलबजावणी केली जाते. पूर्वी मोस्ट बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट करता विशिष्ट निधी दिला जायचा, त्याच्याकरता योजना असायच्या, सगळंच होतं. पण आता या आकांक्षी जिल्ह्यांकरता आणि आता ते तालुका स्तरापर्यंत गेलंय, मोस्ट बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट पासून ब्लॉक पर्यंत गेलंय. त्यामुळे असे जे आकांक्षी तालुके आहेत त्यांच्या विकासाची चिंता करण्याकरता केंद्रीय सचिवालयामध्ये एक विशिष्ट अधिकाऱ्याला जबाबदारी दिली जाते. तो जॉईंट सेक्रेटरी असेल कदाचित पेट्रोलियम अँड केमिकल्स डिपार्टमेंटमध्ये, पण त्याला सांगितलं जातं की नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातला मागास आहे, त्याचा या ठिकाणचा पालक तू आहे. एखादी फाईल कुठे अडून बसली, एखाद्या कुठल्या रचनेमधनं गाडी पुढेच गेली नाही, काही ना काही विक्षेप निर्माण झाले तर ते दूर करण्याचं काम सुद्धा आहे. ही रचना पूर्वी नव्हती. पण आकांक्षा असं म्हटल्यानंतर कसे बदल घडतात बघा. आत्मनिर्भर भारत हे पुन्हा असंच आहे. या
कोरोनाच्या काळामध्ये ही संकल्पना मांडली गेली आणि ती एक प्रकारे स्वयंपूर्णतेच्याही मला असं वाटतं की आणखी 2 पावलं पुढे आहे. स्वयंपूर्ण होणं महत्वाचं आहे, पण आत्मनिर्भर होणं मला असं वाटतं की त्यातनं आत्मनिर्भरता ही केवळ आपल्यापुरती आहे असं नाही, तर इतरांना देखील आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा देणारी आणि त्यासाठी सहयोग देणारी, म्हणून त्यानंतर पुढे व्हॅक्सिन मैत्री आहे. जगाच्या अनेक देशांनी, विकसित देशांनी, खूप मोठमोठ्या श्रीमंत देशांनी आमच्या गरीब आणि विकसनशील देशांना जे सहयोग दिले नाही, जे सहकार्य केलं नाही, ते भारताने केलं. आणि म्हणून आज सगळ्या या विशेषतः आफ्रिकन आणि साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये भारताविषयी जनतेच्या मनात देखील एक कृतज्ञतेची भावना हे आवश्यक आहे. हे महत्वाचं आहे आपल्या या वाटचालीमध्ये. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी सगळ्या गोष्टी महत्वाच्या. आणि आज या प्रत्येक गोष्टीबद्दलची दृष्टी जी आहे सरकारात काम करणाऱ्यांची, ती संपृक्ततेची आहे, सॅच्युरेशन हा एक नवीन शब्द प्रयोगांकडे सरकार दरबारी दूर झाला आहे. त्याचा अर्थ असा, आणि आता हे जे विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे त्याचं गंतव्यस्थान तेच आहे, त्याचं डेस्टिनेशन तेच आहे. ते म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा जर आपण प्रधानमंत्री निवास योजना आहे ग्रामीण गृह निर्माणाची, तर त्याच्याकरता पात्र व्यक्तींची संख्या एखाद्या तालुक्यामध्ये असं गृहीत धरू आपण की समजा 9,072 आहे आणि आतापर्यंत फक्त 6,300 लोकांनाच ती घरं मिळाली आहेत, तर उरलेल्या सगळ्यांना ती देण्याचं काम या विकसित भारत संकल्प योजनेतून संकल्प यात्रेच्या माध्यमातून म्हणजे कोणी आता प्रत्येक व्यक्ती जी पात्र आहे ती या लाभाच्या क्षेत्रामध्ये यावी आणि या पद्धतीने सरकारी योजनांचे लाभ तिच्यापर्यंत पोहोचावेत, ही याच्या मागची कल्पना आहे. आपण वसुधैव कुटुंबकमची घोषणा केली, एक प्रकारे 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर असं म्हटलं. काही देशांनी विरोध केला, आपल्या शेजारी उत्तरेकडच्या शेजारी राष्ट्रांनी त्याबद्दल थोडे हात पाटले, पण बाकी सगळ्यांचं म्हणणं असं होतं की यात काहीच गैर नाही, कारण हे वस्तुस्थिती 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर हे योग्य आहे आणि त्यामुळे त्याला कोणाचा विरोध करण्याची म्हणजे तशी धाडसाची भूमिका कोणी घेऊ शकलं नाही आणि आज वसुधैव कुटुंबकम हे जगाला देखील मान्य करावं. आणि पहा आपल्या वाङ्मयामध्ये वसुधैव कुटुंबकम म्हटलेलं आहे, वसुधैव समाजम, वसुधैव गृहम अशी रचना करता आली. तसं म्हटलं नाही, याचं कारण कुटुंब व्यवस्था, कुटुंब रचना ही समाज रचनेच्या तळातली पायाभूत अशा प्रकारची व्यवस्था आहे आणि केवळ एका छपराखाली राहिल्यामुळे कुटुंब निर्माण होत नाही. आपलं काही ना काही शेअरिंग आहे, आपलं परस्परांबद्दलचं केअरिंग आहे, त्यातून कुटुंब निर्माण होतात आणि आपण ज्यावेळी वसुधैव कुटुंबकमची भाषा करतो त्यावेळी आपल्याला हे कळले. इतरही अनेक गोष्टी सांगता येतील, ज्या पंचप्रणचा उल्लेख मी केला ते देखील एक प्रकारे आपल्याला विकसित भारताच्या दिशेने जाताना मिळणारं एक वैचारिक इंधन आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की आपण विकसित भारत या संकल्पनेशी प्रतिबद्ध असावं, कमिटेड असावं, संकल्प करावा की आम्ही विकसित होऊ, आपण विकसनशील आहोत यात समाधान मानण्याचे दिवस आता संपले आहे. आम्हाला एक संपन्न राष्ट्र बनायचं, विकसित राष्ट्र बनायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत. जसं COP28 मध्ये सगळ्या विकसित राष्ट्रांनी पर्यावरणाची हानी करायची आणि विकसित राष्ट्रांवर त्याचा भार टाकायचा, हे इथं परत राहणार नाही हे सांगण्याची ठाम भूमिका भारताने घेतली आणि अन्य अनेक विकसनशील देशांनी भारताला पाठिंबा दिला. वसाहतवादाच्या वर्चस्वापासून किंवा त्याच्या प्रभावापासून मुक्तता मिळवणं हे देखील त्यात आहे. आपल्या मूळ अस्मितेबद्दलची अभिमानाची भावना बाळगणं, आपली एकता ही मजबूत राखणं आणि कर्तव्यबोध हाही विषय मला असं वाटतं की या विकसित भारताकडे मार्गक्रमण करत असताना एक प्रकारे आपल्याला एक दृष्टी देतो, काय पद्धतीने आपण विचार केला पाहिजे हे सांगतो. अगदी अलीकडे पंतप्रधानांनी 9 संकल्प याची एक मांडणी केली आहे आणि ती पंतप्रधानांनी केली म्हणून मी सांगतोय असं नव्हे, तर ती आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी किती निगडीत आहे ते आपल्यासमोर स्पष्टपणे यावं म्हणून मी त्या 9 संकल्पांची केवळ आपल्याला आठवण करून देतो. त्यांनी एक म्हटलं की आपण जल संवर्धन
वॉटर कॉन्झर्वेशन यावर आपण प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. आपल्या व्यवहारात ते आलं पाहिजे. डिजिटल ट्रान्झॅक्शन्सवर भर दिला पाहिजे. स्वच्छ शहरं आणि स्वच्छ गावं याबद्दल आपलं कर्तव्य काय आहे त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. लोकल फॉर व्होकल, आपल्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंबद्दल आपण आत्मीयतेची भावना ठेवली पाहिजे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे. आपण सगळ्यांनी फिट इंडियासारखं योगासनं आणि क्रीडा आणि शरीर संवर्धन यावर याचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या आहारात जर आपण स्त्री अन्न म्हणतो त्या मिलेटचा उपयोग केला पाहिजे. प्रत्येक संपन्न घरांनी कमीत कमी एका गरीब परिवाराची काळजी घेतली पाहिजे. यातही कोणाची सामाजिक जाणीव आहे. आणि आणखी एका व्यावहारिक संदर्भात त्यांनी म्हटलं की डेस्टिनेशन इंडिया हे जर आपल्या मनात असेल तर आपण बाहेर जाऊन लग्न करायचं आणि त्या देशांच्या पर्यटनाची चिंता करायची त्यापेक्षा आपल्या देशातच आपण आपले सण समारंभ कौटुंबिक उत्सव साजरे केले पाहिजे. अत्यंत व्यावहारिक म्हटलं तर आणि त्याचा एक सैद्धांतिक दृष्टीशी देखील संबंध आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला संकल्प म्हणून सुचवल्या आहेत. मला असं वाटतं की अमृत काळाची चर्चा करताना याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि जे नवीन उत्सव सरकारने साजरे करायचे ठरवले त्याची भूमिका आपण बघितली तर काय पहिलं म्हणजे 2014-15 पासून संविधान दिवस आपण साजरा करायचा 26 नोव्हेंबर. तसा प्रजासत्ताक दिन हा संविधान दिवसच आहे. पण प्रत्यक्ष संविधान ज्यावेळी पूर्ण झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वातून त्याला एक अंतिम रूप दिलं गेलं त्या दिवसाचं देखील स्मरण आपण ठेवलं पाहिजे. विभाजन विभीषिका दिवस 14 ऑगस्ट आणि वीर बाल पराक्रमाचा दिवस म्हणजे 26 डिसेंबर. मला असं वाटतं की याही मागे एक दृष्टी आहे जी आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात तसं भूतकाळाकडून वर्तमानामार्फत आणि भविष्याकडे जातो आहोत याचं एक लख भान समाजामध्ये निर्माण करण्याकरता मला असं वाटतं की या सगळ्या दिवसांचं देखील एक महत्व आहे. आणि त्यामुळे या प्रकारची ही विकसित भारताची संकल्पना आणि त्याकरताचं विचारधन हे घेऊन आपल्याला विकसित भारताकडे जायचं. विकसित भारत म्हणजे गगनचुंबी इमारतींचा भारत. विकसित भारत म्हणजे मेट्रोचं जाळं असलेला भारत. विकसित भारत म्हणजे लखलखत्या संपन्नतेचं श्रीमंतीचं प्रदर्शन करणारा भारत. विकसित भारत म्हणजे वैश्विक राष्ट्रसमूहातली एक प्रकारची दादागिरी करण्याची प्रवृत्ती असा त्याचा अर्थ आहे. आपण संयुक्त राष्ट्रसंघात सुद्धा ज्या ज्या वेळी विषय मांडले त्यावेळी आपल्याला पाठिंबा मिळाला. मग तो योग दिनाचाच विषय असो किंवा मिलेट इयर आपण साजरं करावं या प्रकारचा विषय असो. याचं कारण आपल्या मांडणीची तार कुठेतरी अन्य राष्ट्रांच्या भावनांशी तिथल्या समाजाच्या भावविश्वाशी जुळते आणि त्यामुळे तेही समाज गट आपल्याबरोबर येतात, तेही राष्ट्रसमूह आपल्याबरोबर येतात. हे महत्वाचं. इतकी वर्ष झाली पण पहिल्यांदा इंटरनॅशनल सोलर अलायन्स सारख्या ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये एक महत्वाचं काम ज्यांच्याकडून होऊ शकेल अशा संस्थेची निर्मिती भारताच्या पुढाकारामुळे झाली आणि त्याचं मुख्यालय देखील दिल्लीजवळ गुरुग्राममध्ये आहे. आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं. केवळ एवढंच नाही, जगभर आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे आयुर्वेद आणि त्याचबरोबर अन्य पारंपरिक उपचार पद्धती याबद्दल काही कार्यक्रम केला. त्यावेळी लक्षात आलं की आफ्रिकेतल्या ज्या पारंपरिक हिलिंग सिस्टम्स आहेत त्याचं आयुर्वेदाशी नातं आहे. मग आपण त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे, संबंध ठेवला पाहिजे आणि म्हणून पारंपरिक औषधशास्त्रांविषयीचं एक केंद्र आता जामनगरला निर्माण झालं आहे. मला असं वाटतं ही देखील भारताने आपल्या विचारधनाच्या आधारे जगावर प्रभाव टाकण्याची जी एक धडपड चालवली आहे त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी सांगतात. याचा एक शेवटचा विषय येतो तो म्हणजे या सगळ्याकडे आपण कसं पाहतो. त्याचं कारण जग आपल्याकडे कसं पाहतं याची आपल्याला जाणीव आहे. मी एका जर्मनीत गेलो होतो. जर्मनीच्या एका रेल्वेतून प्रवास करत होतो. प्रवासात माझ्या डब्यामध्ये 2-3 जर्मन तरुण होते आणि मी वकिलातीत गेलो होतो. नवभारत टाईमचा अंक माझ्या हातात वाचत होतो. तर मुलांनी मला विचारलं की आर यू फ्रॉम इंडिया. म्हटलं हो. तर तू कसं ओळखलं. तर म्हणाला ही जी स्क्रिप्ट तुम्ही वाचताय ना ती मी भारतात बघितली आहे. मग माझी उत्सुकता चाळवली. म्हटलं तू कधी गेला होतास भारतात. म्हणाला एक 6 महिन्यापूर्वी मी गेलो होतो. किती दिवसाकरता गेला. म्हणाला मी 15 दिवसाकरता गेलो होतो पण जवळजवळ 2 महिने राहिलो. तर मी म्हटलं मग काय तुझं आमच्या देशाबद्दल काय इम्प्रेशन झालं.
तो म्हणाला फ्रँकली सांगू म्हटलं जरूर सांग. तो म्हणाला असं आहे, आम्हाला या युरोपातल्या देशांमध्ये इतकी माणसं एकाच वेळी रस्त्यावर हे बघण्याची म्हणजे कधी सवयच नाही आम्हाला. आणि तुमच्या देशात एखादा पूर्ण देशच रस्त्यावर आला असं वाटावं इतकी माणसं दिसतात, त्यामुळे आधी आमची छाती दडपून जाते. दुसरं मग त्यांनी सगळ्या नकारात्मक गोष्टी सांगितल्या की रहदारीचे सिग्नल्स तुम्ही पाळत नाही, ओव्हरटेकिंग खूप करतात, पादचाऱ्यांची फार परवा बाळगत नाही, कचरा घाण रस्त्यावरती वाहणाऱ्या कचरा कोंड्या आणि ते तुम्ही यादी वाढवू सगळं सांगितलं. मी म्हटलं की मला एक प्रश्न मनात आला की हे सगळे नकारात्मक इम्प्रेशन तुझ्या मनावर आहे, पण तू 15 दिवसांकरता गेलेला 2 महिने का राहिला? तर तो म्हणाला सर इट्स अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन अँड लेट मी टेल यू. तो म्हणाला की तुम्ही युरोपात फिरला असाल तर तुमच्या लक्षात येईल की आमच्या इथल्या संपन्न लोकांचे डोळे सुद्धा भिजलेले आहेत. तुमच्यातल्या गरीबातल्या गरीब तरुणाच्या डोळ्यामध्ये एक आकांक्षा आहे आणि त्यामुळे भारताचं आकर्षण आहे. हे लोकांच्या लक्षात येतं, आपल्या लक्षात येण्याची गरज की हा समाज मूलतःच आकांक्षावान समाज म्हणूनच तो टिकला. इतके भेद, इतकी भांडणं, इतके संघर्ष, इतके आंतरविरोध, इतके परचक्राचे हल्ले असं असून सुद्धा हा टिकला आहे कारण हा मूलतः आकांक्षावान समाज आहे. आणि म्हणून या आकांक्षावान समाजाला गरज फक्त तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून साथ देण्याची आणि त्याचं जे आकांक्षा बाळगण्याचं स्वप्न आहे किंवा ती जी प्रवृत्ती आहे तिला मोडता न घालता तिला प्रोत्साहन देण्याची. एवढं जरी आपण केलं तरी हा समाज म्हणेल की थँक्यू. आज त्याच्यावर आघात करणाऱ्यांची संख्या खूप आहे. आपण वाचलं नसेल तर मी आपल्याला आवाहन करेन की आपण मार्क कली नावाचं जे फार मोठे पत्रकार त्यांचं नो फुलस्टॉप्स इन इंडिया नावाचं पुस्तक आहे, आपण जरूर वाचा. माझी खात्री इथल्या ग्रंथालयात असेल. त्यातला एक उतारा वाचून दाखवण्याचा मोह मला होतोय. मार्क कली असं म्हणतात, द कॅरेक्टरिस्टिक जीनियस ऑफ इंडियन माइंड इज नॉट टू shake the beliefs of the common man, but to lead them by stages to the understanding of the deeper philosophical meaning behind their beliefs. But, हे पुढचं महत्वाचं आहे, the Western world and the Indian elite who emulate it ignore the genius of the Indian mind. They want to write a full stop in a land where there are no full stops. आकांक्षेला आपल्या पूर्णविरामच नाही, पण आपण कुठेतरी त्याला पूर्णविराम देण्याचा, कुठेतरी त्याला हतोत्साहित करण्याचा, कुठेतरी त्याच्यावर एक विचित्र अशा प्रकारची आलोचना करून त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न करतो. एवढं आपण केलं नाही तरी देखील आपल्याकडून देशसेवा होईल असं म्हणण्याची वेळ आता आहे. त्याचं कारण हा आकांक्षावान समाज चालणारच आहे, पुढेच जाणार आहे. नोबडी कॅन प्रिव्हेंट इट. आपण त्याला थोडी गती द्या. त्यासाठी आपल्याला फक्त जातीपातींच्या पलीकडे संकुचितता ओलांडून समाजाचा एकात्म समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे. तेवढं जरी आपण केलं तरी मला असं वाटतं की देश जी प्रगतीची लय त्यांनी पकडली आहे ती कुठेही खंडित न होऊ देता पुन्हा पुन्हा पुढेच जात आहे. लक्षात घ्या, जगामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर एक प्रकारे 2 प्रकारच्या मूल्य रचना आज स्थापित झाल्या आहेत. एक आपली भारतीय मूल्य रचना आहे, तिला आपण ओरिएंटल व्हॅल्यू सिस्टम म्हणू, ट्रॅडिशनल व्हॅल्यू सिस्टम म्हणू, ज्याच्यामध्ये परिश्रमाला खूप महत्व आहे, ज्याच्यामध्ये निष्ठेला, प्रामाणिकतेला खूप महत्व आहे आणि ते महत्व कोणी नाकारू शकत नाही. निष्ठा, परिश्रम, प्रामाणिकता सगळं म्हणजे अतुलनीय अशा प्रकारची ही मूल्य आहे. पण औद्योगिक क्रांतीनंतर जगात दुसरी एक मूल्य व्यवस्था निर्माण झाली, त्यामध्ये उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी, रिझल्ट ओरिएंटेशन म्हणजे परिणामाभिमुखता, प्रेझेंटेशन म्हणजे प्रस्तुतीकरण कुशलता, यालाही महत्व आहे. आजचं जग असं आहे की नुसतं चांगलं असून पुरेसं नाही, चांगलं दिसलं पाहिजे. आज चांगलं दिसणारी लोक चांगलं असतील याची खात्री वाटत नाही आणि चांगलं असणाऱ्यांना चांगलं दिसण्याच्या धडपडीत त्यांचा जीव मेटाकुटीला येतो, अशी आजची अवस्था. आणि म्हणून वरवर काय बोलला अशी वरलिया रंगा असं न होता
आपण त्याचा अंतरंगा टोकावलो आणि त्याचं ते चांगुलपण जे आहे ते जर आपल्या परीने आपण विकसित केलं तर मला असं वाटतं की या समाजाचा जो अभ्युदय जो होतोच आहे होणारच आहे तो अधिक निर्वेधपणाने होऊ शकेल. त्या दृष्टीने तर मला कधी कधी मनात येतं की बाकी जीडीपी वगैरेची चर्चा होते आणि भूतान सारख्या देशांनी हॅपीनेस इंडेक्स नावाची एक संकल्पना मांडली. भारताचं योगदान कदाचित एक ऍस्पिरेशन इंडेक्स एक आकांक्षा मोजण्याची फुटपट्टी निर्माण करण्यामध्ये असू शकेल. कमीत कमी त्या दिशेने आपल्या देशाचा प्रयत्न होत असताना वाटचाल होत असताना आपण त्याला एक नागरिक म्हणून अधिक गती देण्याची भूमिका घेतली तरी देखील मला असं वाटतं की अमृत काळाच्या उंबरठ्यावर एक प्रगत राष्ट्र विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने राष्ट्राने जी गती पकडली आहे तिला आपण गतिरोध निर्माण न करता अधिक चालना देऊ शकू. नमस्कार आणि धन्यवाद.